नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या एका खूप मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. शासनाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 5012 सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. चला, या महत्त्वाच्या शासन निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करूया. हो, तुम्ही हा आकडा बरोबर पाहिलात. 5012 पदं ही खरंच एक खूप मोठी संधी आहे, ज्याची अनेक उमेदवार कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. ही बातमी अनेकांसाठी दिलासादायक आहे, पण त्याचवेळी हा आकडा आपल्याला हेही दाखवतो की आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या आहेत. पण फक्त आकडा बघून चालणार नाही, बरोबर? तर मग या GR मध्ये नेमका आहे तरी काय? पदभरतीसाठी सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा उमेदवार आणि विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे? ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण या शासन निर्णयाची काही ऑफिशियल माहिती पाहूया, म्हणजे आपल्याला या निर्णयाची कायदेशीर बाजू स्पष्टपणे समजेल. तर बघा, हा जो शासन निर्णय आहे तो उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी काढला आहे. त्याचा ऑफिशियल नंबरही इथे तुम्हाला दिसतोय. हे डिटेल्स महत्त्वाचे आहेत, कारण यावरूनच या निर्णयाची सत्यता सिद्ध होते. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा निर्णय फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना, म्हणजे नॉन गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसना लागू होणार आहे. आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, की ही भरती आत्ताच का होतेय? याच्या मागे नक्की काय कारण आहेत? चला, सरकारने GR मध्ये काय म्हटलंय ते पाहूया. तर या निर्णयामागे मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. याची व्यवस्थित अंमलबजावणी करायची असेल तर पूर्णवेळ प्राध्यापक असणं खूप गरजेचं आहे. दुसरं कारण म्हणजे मागच्या भरतीनंतर अनेक प्राध्यापक निवृत्त झाले, काहींनी राजीनामा दिला, त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात पदं रिकामी झाली. आणि तिसरं म्हणजे UGCने म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी ही रिक्त पदं भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ही पदभरती करणं आता गरजेचं झालं होतं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात क्रिटिकल भागाकडे वळूया. ही भरती करताना शासनाने काही खूप महत्त्वाचे नियम आणि अटी घातल्या आहेत. प्रत्येक उमेदवार आणि कॉलेजसाठी या अटी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शासनाने एका गोष्टीवर खूप जास्त भर दिला आहे, आणि ती म्हणजे ही सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट राहिली पाहिजे. कोणताही गैरप्रकार किंवा गोंधळ होऊ नये यासाठी एकदम स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तर पारदर्शकतेसाठी हे 4 नियम बघा. पहिलं, पदांचं वाटप 2025च्या विद्यार्थी संख्येनुसार होईल, म्हणजे जिथे जास्त विद्यार्थी तिथे जास्त प्राध्यापक. सोपं आहे. दुसरं, ही भरती एका ठरलेल्या वेळेतच पूर्ण करावी लागेल, म्हणजे ती लांबणार नाही. तिसरं, या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची पूर्ण जबाबदारी उच्च शिक्षण संचालकांची असेल. आणि चौथं म्हणजे UGCचे जे काही नियम आहेत ते सगळे पाळावेच लागतील. आता पारदर्शकतेबरोबरच सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि नियमांच्या पालनावरही काही बंधनं घातली आहेत. हे नियम थेट कॉलेजेसच्या क्वालिटीशी संबंधित आहेत. आता यातले काही महत्त्वाचे नियम समजून घेऊ. मंजूर केलेल्या 5012 पदांपेक्षा एकही जास्तीचं पद भरता येणार नाही. समजा राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागली तर निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करावं लागेल. पण यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम आहे NAAC बद्दल. कुठल्याही कॉलेजला नवीन पदं तेव्हाच मिळतील जेव्हा त्यांच्याकडे NAAC मूल्यांकन असेल. इतकंच नाही, तर ज्या कॉलेजेसचं नेक मूल्यांकन कमी आहे त्यांना ते सुधारण्यासाठी 3 वर्षांची मुदत देण्याचं धोरण बनवण्याचेही निर्देश दिले आहेत. यावरून सरकार क्वालिटीबाबत किती सिरियस आहे हे स्पष्ट दिसतंय. चला, आता आपण विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या माहितीचा, या सगळ्या नियमांचा उमेदवार आणि विद्यार्थ्यांसाठी सोप्या शब्दांत काय अर्थ होतो ते आता समजून घेऊया. या निर्णयाचे दोन्ही बाजूंनी फायदे आहेत. उमेदवारांसाठी बोलायचं झालं तर अनेक वर्षांनी एक मोठी नोकरीची संधी आली आहे, आणि प्रक्रिया पारदर्शक असल्यामुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांसाठी तर खूप मोठा फायदा आहे. त्यांना आता पूर्ण वेळ आणि पात्र प्राध्यापक मिळतील, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारेल. थोडक्यात सांगायचं झालं तर ही 5012 पदांची भरती म्हणजे फक्त रिकाम्या जागा भरणं नाहीये, तर हे राज्याच्या उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने टाकलेले खूप महत्त्वाचं पाऊल आहे. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच.
एवढी मोठी पदभरती होऊनही राज्यातील उच्च शिक्षणातली रिक्त पदांची समस्या कायमची सुटेल का, की हा फक्त एक तात्पुरता उपाय ठरेल? यावर नक्कीच विचार करायला हवा. जर तुम्हाला अशा महत्त्वाच्या GR आणि शासकीय निर्णयांचं विश्लेषण आवडत असेल तर हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे मित्र, शिक्षक आणि जे उमेदवार तयारी करत आहेत त्या सगळ्यांना शेअर करा. विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सॅन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.